मध्य प्रदेशातील इंदोर हे शहर तसं देशातील प्रमुख शहरांपैकी एक. या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक देखील भेट देत असतात. तसेच इंदोरला लागून महाकालेश्वर, ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर मंदिर अशी तीर्थक्षेत्र आहेत. तसेच अहिल्याबाई होळकरांनी स्थापलेलं महेश्वर देखील आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोरचा नावलौकिक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक इंदोरला भेट देत असतात. मात्र तुम्ही इंदोरला भेट देत असाल तर तिथं चुकूनही एक चूक करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. ती चूक कोणती आणि त्याचं नेमकं कारण काय, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी रेणुका पवार. तुम्ही पाहताय वृत्तम मराठी. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागानं 2022 मध्ये सुरू केलेल्या स्माईल अर्थात सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस या योजनेअंतर्गत राज्यातील याचकांचे अर्थात रस्त्यांवर भीक मागणाऱ्यांचं पुनर्वसन केलं जातं. या प्रकल्पात मुंबई, नागपूर, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, इंदोर, लखनौ, पाटणा, चेन्नई, अहमदाबाद या 10 शहरांचा समावेश आहे. या योजनेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भिकाऱ्यांचं सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची मदत घेतली जाईल आणि यातून सर्वेक्षण, एकत्रीकरण, पुनर्वसन, समुपदेशन, शिक्षण, निवास अशा उपाययोजना भीक मागणाऱ्यांसाठी केल्या जाणार आहेत. स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या इंदोरनं या योजनेच्या बाबतीतही अव्वल क्रमांक मिळवला आहे. कारण देशातल्या इतर शहरांमध्ये अजून या योजनेच्या अंमलबजावणीची चर्चाही सुरू झालेली नसताना इंदोर जिल्हा प्रशासनानं मात्र या संदर्भात नोटीस काढून येत्या 1 जानेवारीपासून भीक घेण्याला आणि देण्याला प्रतिबंध केला आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी इंदोरमध्ये भीक मागणाऱ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात मधुर भांडारकरच्या ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे चित्र आढळलं. कारण रस्त्यावर भीक मागून जगणाऱ्या काही भिकाऱ्यांकडे चक्क पक्की घरं आहेत, तर एक भिकारी बँकेत कामाला आहे, तर आणखी एक जण चक्क व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होता, तर एक टोळी लहान मुलांसह राजस्थानहून आली होती. याशिवाय भीक मागणाऱ्या मोठमोठ्या टोळ्या इंदोरमध्ये आढळून आल्या. या टोळ्या बऱ्याच दिवसांपासून शहरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. यातील बहुसंख्य भिकारी मोठ्या हॉटेलमध्ये राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा बऱ्याच टोळ्यांचा पर्दाफाश करण्याची मोहीम सरकारने गेल्या काही महिन्यांपासून हातात घेतली आहे. तसेच इंदोरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक उपक्रम देखील राबवले गेले आहेत. यातील बहुसंख्य टोळ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आश्रमात ठेवण्यात आलं होतं. पण यातील बहुसंख्य लोक तिथून पळून येत पुन्हा भीक मागत असल्याचं दिसून आलं. या सगळ्याला कंटाळून अखेर इंदोर जिल्हा प्रशासनानं इंदोर शहरात भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. या नियमांअंतर्गत भीक देणाऱ्यांवर FIR नोंदवला जाणार आहे. हा नवा नियम 1 जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षापासून लागू होणार आहे. इंदोर शहराला भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी हा नियम लागू केला आहे. याबाबत पोलिसांकडून शहरात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे आणि डिसेंबर अखेरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. 1 जानेवारीनंतर एखादी व्यक्ती भीक देताना आढळून आल्यास त्याच्या विरुद्धही FIR नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इंदोरच्या जनतेनं पैसे देऊन पापाचा साथीदार होऊ नये असं आवाहनही जिल्हा अधिकाऱ्यांनी केलं आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इंदोर पोलिसांनी नुकतीच शहराला भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांना आत्तापर्यंत पकडलेल्या भिकाऱ्यांमध्ये राजवाड्यातील शनी मंदिराजवळ भीक मागणाऱ्या महिलेकडून तब्बल 75,000 रुपयांची रोकड मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेनं ही रक्कम अवघ्या 10 ते 12 दिवसात जमा केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. याच धर्तीवर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातही पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये रस्त्यांवर भीक मागणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्र सरकार देखील मोठ्या प्रमाणावर भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे. पण मात्र बहुसंख्य भिकारी हे पुनर्वसन करून घेण्यास इच्छुक नसतात.
म्हणून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर त्यांची संख्या दिसून येते. अशा स्थितीत समाजातूनही आपल्या शहराला भिकारीमुक्त बनवण्यासाठी साथ मिळणं गरजेचं आहे. तर ही होती भिकारीमुक्त बनणाऱ्या इंदोर शहराबाबत स्टोरी. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत रहा वृत्त मराठी.